नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ वैशाली अडमुठे, यशवंतनगर हायस्कूल, यशवंतनगर, सांगली. इयत्ता 8वी, विषय मराठी. आज आपण भाषाभ्यास म्हणजेच व्याकरण या घटकातील अर्थालंकार म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूयात उत्प्रेक्षा अलंकार. सर्वप्रथम आपण उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय किंवा उत्प्रेक्षा अलंकार ही संकल्पना आपण समजावून घेऊ. तर उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. विद्यार्थी मित्रांनो, उत्प्रेक्षा म्हणजे काय तर ज्या दोन वस्तूंची तुलना केली आहे त्यातील एक वस्तू म्हणजे जणू काही दुसरीच वस्तू आहे अशी कल्पना करणे यालाच उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात. किंवा उपमेय हे जणू उपमानच आहे असे जेथे वर्णन येते तेथे उत्प्रेक्षा अलंकार असतो. उत्प्रेक्षा अलंकाराची वैशिष्ट्ये आपण पाहूयात. वाक्यातील उत्प्रेक्षा अलंकार कसा ओळखावा किंवा ती ओळखण्याची खूण कोणती हे आपण अभ्यासूयात. पहिलं वैशिष्ट्य आहे उपमेय हे जणू उपमानच असते. आणि दुसरं वैशिष्ट्य आहे उत्प्रेक्षा अलंकारात वाक्यामध्ये जणू, काय, जेवी, गमे, भासे, वाटे, की, जसे, तसे हे शब्द वापरले जातात. उत्प्रेक्षा अलंकार अभ्यासत असताना आपण काही संकल्पना सर्वप्रथम समजावून घेऊयात. मागील भागात म्हणजे उपमा अलंकाराचा अभ्यास करत असताना आपण या संकल्पना अभ्यासला आहेत, पण या भागामध्ये आपण पुनश्च एकदा आपण अभ्यासूयात. उत्प्रेक्षा अलंकाराचा अभ्यास करत असताना उपमेय, उपमान, समान धर्म, साम्यवाचक शब्द हे वारंवार येत असतात. म्हणून आपण उत्प्रेक्षा अलंकार अभ्यासण्यापूर्वी या संकल्पना आपण समजावून घेऊयात. उपमेय म्हणजे काय तर ज्या वस्तूला उपमा देतात तिला उपमेय म्हणतात. उपमान म्हणजे काय तर ज्या वस्तूची उपमा देतात किंवा ज्या वस्तूशी तुलना केली जाते तिला उपमान म्हणतात. समान धर्म, दोन वस्तूंमध्ये असणारा सारखेपणा याला समान धर्म म्हणतात. आणि शेवटचं म्हणजेच साम्यवाचक शब्द, सारखेपणा दाखवण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला साम्यवाचक शब्द म्हणतात. म्हणजे एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी आहे अशी जेव्हा तुलना केली जाते किंवा अशी जेव्हा कल्पना केली जात असते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, उत्प्रेक्षा अलंकार म्हणतो. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे काय किंवा उत्प्रेक्षा अलंकार कसं ओळखायचं यासाठी आपण काही उदाहरणे अभ्यासूयात. सर्वप्रथम पहिलं उदाहरण आहे पहा. आईचे प्रेम म्हणजे जणू सागरच. या वाक्यामध्ये आईचे प्रेम हे सागरासारखं असतं अशी कल्पना केलेली आहे. पहा, कोणाला उपमा दिलेली आहे तर आईच्या प्रेमाला. कशाची उपमा दिलेली आहे, सागराची. म्हणजे या दोहोंमध्ये कोणता साम्य गुण आहे अशी कल्पना केली आहे तर तो गुण म्हणजेच विशाल, खूप. आणि हे साम्य दाखवण्यासाठी जणू या शब्दाचा वापर केला आहे. म्हणजे एक वस्तू जणू दुसरी वस्तू असल्याची कल्पना येथे केलेली आहे. म्हणजे उपमेय, आईचे प्रेम, उपमान, सागर, समान धर्म, विशाल, खूप, अमाप आणि साम्यवाचक शब्द म्हणजे इथं जणू याचा वापर केलेला आहे. म्हणून येथे उत्प्रेक्षा हा अलंकार आहे. आपण आणखीन काही उदाहरणे समजावून घेऊन उत्प्रेक्षा अलंकार समजून घेऊयात. पहा, पहिलं उदाहरण आहे चंद्रनभीचा मज भासे तुझा चेहरा. पहा, प्रस्तुत ओळीमध्ये कवींनी तुझा चेहरा हे आकाशातील चंद्रच असल्याची कल्पना केलेली आहे. यासाठी भासे या साम्यवाचक शब्दाचा वापर केला आहे. म्हणजे
एक वस्तू जणू काही दुसरी वस्तूच आहे अशी कल्पना इथं केलेली आहे. नभ म्हणजे आकाश, भासे म्हणजे वाटणे. या उदाहरणामध्ये उपमेय तुझा चेहरा, उपमान नभीचा चंद्र आणि साम्यवाचक शब्द भासे हा वापरला आहे, म्हणून येथे उत्प्रेक्षा अलंकार आहे. पुढील उदाहरण अभ्यासूयात. पुढचं उदाहरण आहे, शेतकरी जणू सुगीचे स्वप्न पाहतो. पहा, प्रस्तुत उदाहरणामध्ये शेतकरी हा सुगीचं स्वप्न पाहत असल्याची कल्पना केलेली आहे. सुगी म्हणजे पिकांचा हंगाम, काळ म्हणजे त्यातील एक वस्तू दुसरी वस्तूच आहे अशी कल्पना केलेली आहे. त्यासाठी जणू हा शब्द वापरला आहे. उपमेय शेतकरी, उपमान सुगीचे स्वप्न, साम्यवाचक शब्द जणू आणि म्हणून येथे उत्प्रेक्षा अलंकार आपणाला पाहायला मिळतो. पुढील उदाहरण आपण अभ्यासूयात. परिमलाची सुंदर वाचा, मज गमे ती फुलांची भाषा. परिमल म्हणजे सुगंध, वाचा म्हणजे वाणी, गमे म्हणजे वाटे. या काव्यपंक्तीमध्ये फुलांचा सुगंध ही फुलांची भाषा आहे अशी कल्पना केलेली आहे. ही कल्पना करत असताना गमे या शब्दाचा वापर केलेला आहे. या उदाहरणामध्ये उपमेय परिमलाची वाचा, उपमान फुलांची भाषा आणि साम्यवाचक शब्द गमे म्हणून येथे उत्प्रेक्षा अलंकार आहे. आणखी एक उदाहरणाचा आपण अभ्यास करूया. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे. सानुली म्हणजे लहान, झुळूक म्हणजे वाऱ्याचा झोत. या ओळीमध्ये कवींनी स्वतः मंद झुळूक होण्याची कल्पना केलेली आहे. एक वस्तू म्हणजे जणू काही दुसरी वस्तूच आहे अशी कल्पना केलेली आहे. त्यासाठी वाटते हा शब्द इथे वापरला आहे. या उदाहरणात उपमेय मी म्हणजे कवी, उपमान झुळूक आणि साम्यवाचक शब्द वाटते, म्हणून या प्रस्तुत उदाहरणामध्ये आपणाला उत्प्रेक्षा अलंकार पाहायला मिळतो. आणखी एक उदाहरण पहा. झाडांनी जणू मुकुट घातले डोईस सोनेरी. डोईस म्हणजे डोक्यावर. पहा, झाडांनी जणू मुकुट घातलं आहे डोक्यावर. सकाळ होताच सूर्याची किरणं जेव्हा झाडावर पडतात तेव्हा झाडांना सोनेरी रंग प्राप्त होतो. तेव्हा कवींनी झाडांनी डोक्यावर जणू सोनेरी मुकुट घातला आहे असा भास होतो अशी कल्पना इथं केलेली आहे. म्हणजे या ओळीमध्ये पहा, पुन्हा एकदा कवींनी झाडांनी डोक्यावर मुकुट घातले आहे अशी कल्पना केली आहे आणि त्यासाठी जणू हा शब्द वापरला आहे. या उदाहरणामध्ये उपमेय झाडे, उपमान मुकुट, साम्यवाचक शब्द जणू म्हणून येथे उत्प्रेक्षा अलंकार आहे. आणखीन एक शेवटचं उदाहरण आपण पाहूयात. हा आंबा म्हणजे जणू साखरच. पहा, या प्रस्तुत उदाहरणामध्ये आंबा हा साखरेसारखा गोड आहे अशी कल्पना केलेली आहे. आंबा ही वस्तू जणू दुसरी वस्तू म्हणजे साखरच आहे अशी कल्पना केलेली आहे. ही कल्पना करत असताना या उदाहरणामध्ये जणू हा शब्द वापरला आहे. उपमेय आंबा, उपमान साखर, साम्यवाचक शब्द जणू म्हणून इथे उत्प्रेक्षा हा अलंकार पाहायला मिळतो. थोडक्यात उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. या अलंकारात एक वस्तू म्हणजे जणू काही दुसरी वस्तूच आहे अशी कल्पना केलेली असते आणि हा अलंकार अभ्यासत असताना उदाहरणांमध्ये जणू, जणू काही, जेवी, गमे, भासे, वाटे,
वाटते, जसे, तसे, की हे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. आज आपण उत्प्रेक्षा अलंकार, त्याची लक्षणे या अलंकाराची वैशिष्ट्ये आणि उदाहरणे अभ्यासली. इथेच थांबू. धन्यवाद.